नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा, पोलीस भरती 2022-23 मधील पुणे कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेळापत्रक आलेले आहे आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहे। तर बघा मित्रांनो, येथे तुम्ही विषय बघू शकता। पोलीस आयुक्तालय पुणे शहर यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले अंतिम निवड सूची यादीतील उमेदवारांचे मूळ दस्तऐवज पडताळणी बाबत। तर बघा मित्रांनो, ही पुणे कारागृह शिपाई भरती एकूण 513 पदांसाठी ही भरती घेण्यात आलेली होती। तर पुणे शहर यांच्या कार्यालयामार्फत राबवण्यात आलेले कारागृह शिपाई पदभरती सन 2022-23 अंतर्गत दिनांक 29/1/2025 ते 26/3/2025 या कालावधीमध्ये शारीरिक व मैदानी चाचणी आणि तसेच परीक्षा व दिनांक 9/4/2025 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती। तर त्यामध्ये प्राप्त गुणक्रमानुसार सामाजिक समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन ही लिस्ट 513 पदांसाठी ही लिस्ट लागलेली होती। तर बघा, येथे तुम्ही बघू शकताय। बघा, पुणे कारागृह विभाग तुम्हाला येथे शैक्षणिक अर्हता कारागृह विभागाचे कारागृह शिपाई संवर्गातील निवड यादीतून नमूद असलेल्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज म्हणजेच शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, समांतर आरक्षण संबंधी पुरावा व इतर दस्तऐवज यांची मूळ कागदपत्र व त्यांची प्रत्येक 2 स्वाक्षांकित प्रतिसिय स्वतः दस्तऐवज पडताळणी करिता सोबत जोडलेले यादीप्रमाणे संबंधित दिनांकास सकाळी 9 वाजता कारागृह उपमहानिरीक्षणालय पश्चिम विभाग येरवडा पुणे 6 येथे समक्ष उपस्थित राहायचंय। बघा, त्यांनी येथे पत्ता दिलेला आहे तुम्हाला, तेथे ठीक सकाळी 9 वाजता तुम्ही येथे हजर राहायचं आहे। तर येथे त्यांनी दिनांक वाईज इथे लिस्ट लावलेली आहे। 2 जून ते 12 जून पर्यंत ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर तुमचं कोणत्या दिवशी येणार आहे ते तुम्ही येथे बघू शकताय। बघा, येथे तुम्ही पुढे बघू शकताय, त्यांनी हा फॉर्म दिलेला आहे। हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। तसंच पुढे हे हमीपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला तेथे भरून अटेस्ट करून तेथे घेऊन जायचंय। तर त्यासाठी तुम्हाला तेथे कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याची ही त्यांनी लिस्ट दिलेली आहे। बघा, ऑनलाईन भरलेला मूळ अर्ज, तसेच अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता व अनुभव असल्याचा पुरावा, मागासवर्गीय असल्याचा बाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याबाबतचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या दिनांकाचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याबाबतचा पुरावा, उमेदवार पात्र दिव्यांग असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा। येथे बघा, तुम्ही येथे बघू शकताय, हे डॉक्युमेंट्स त्यांनी एवढे दिलेले आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत। तुमचे जर काही असतील तर त्याच्यासोबत बघा, इथे त्यांनी लिस्ट ही लावलेली आहे। सोमवारी तारीख 2/6/2025 वेळ सकाळी ठीक 9 वाजता तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर तेथे हजर राहायचं आहे। तर बघा, येथे उमेदवारांची ही लिस्ट लागलेली आहे। त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे येत्या 2 तारखेला होणार आहे। त्यानंतर पुढे अजून तुम्ही बघू शकताय, इथे 3 आता बाकी उमेदवारांचं हे 3 तारखेला आहे। तर बघा, कोणाचं 2 तारखेला आहे, कोणाचं 3 तारखेला आहे। पुढे अजून बघूया, पुढे बाकी हे 4 तारखेला आहे, वेळ सेमच आहे 9। परत पुढे तुम्ही इथे बघू शकता, परत पुढे 5 तारखेला आहे। त्यानंतर जर बघितलं तर 6 तारखेला आहे। 6 नंतर डायरेक्ट येथे 9 तारखेला आहे। तर तुम्ही येथे बघू शकताय, 6 तारखेनंतर डायरेक्ट येथे 9 तारखेला होणार आहे, म्हणजे 7 आणि 8 या 2 तारखेला गॅप आहे। त्यानंतर पुढे 9 नंतर 10 तारखेला आहे।
त्यानंतर 11 तारखेला आहे, तर इथे तुम्ही बघू शकताय, आणि मग नंतर 12 तारखेला आहे. तर ही अशी लिस्ट लागलेली आहे. तर तुमचं कोणत्या दिवशी येतंय तुम्ही येथे PDF मध्ये बघू शकताय. जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.